या उत्सवाला 250 वर्षांहून अधिक मोठी परंपरा आहे. यात आदिवासी बांधव वेगवेगळ्या देवतांचे मुखवटे घालून सहभागी होतात. महाराष्ट्रातल्या विविध जंगलामधील आदिवासी लोक हा सण साजरा करतात. माणसाला त्याचा खरा चेहरा दाखवणारा सर्वात मोठा देव म्हणजे निसर्ग. भारतीय पुराणातला भव्य दिव्य मुखवट्यांचा पूजन करणारा सण म्हणजे बोहाडा. मी हे सर्व तुम्हाला का सांगत असेल, पण त्याच बोहाड्यावर एक मराठीमध्ये चित्रपट येत आहे, ज्याला साऊथ मधला निर्माता निर्मित करणार आहे. भारतामध्ये सगळ्यात मोठा बोहाडा हा ठाणे जिल्ह्यामध्ये होतो. इथले आदिवासी लोक निसर्ग देवतेला वेगवेगळ्या देवतांचे मुखवटे तयार करून चेहऱ्यावर लावून हा सण साजरा करतात. आदिवासी लोक उंबराच्या झाडाच्या सालीपासून हे मुखवटे बनवतात. बोहाडा सण साजरा करण्यामागचं कारण हेच आहे, निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण व्यवस्थित जीवन जगू शकतो. हीच कन्सेप्ट घेऊन एक नवीन चित्रपट येत आहे. 2025 मध्ये या वर्षी हा चित्रपट येणार होता ना, त्याच्यावर कुठला ट्रेलर आलेला आहे. फक्त ह्या चित्रपटाचा फर्स्ट लुक म्हणजे मोशन पोस्टर रिलीज केलं होतं. तो चित्रपट कधी येणार आहे हे आणखी गुलदस्त्यामध्येच आहे. एकंदरीत ह्या चित्रपटाची कन्सेप्ट बघता ह्याचे चित्रपट मराठीमध्ये येणं अपेक्षित आहे, पण हा चित्रपट काही तांत्रिक कारणांमुळे थांबलेला आहे. बोहाडा हा चित्रपट आपल्याला 2025 म्हणजे याच वर्षीच्या एंडिंग पर्यंत बघायला मिळेल अशी मी अपेक्षा करतो. याचं ज्या वेळेस BGM वाजत होतं त्यावेळेस खरंच अंगावर काटा येत होता. महाराष्ट्रामध्ये पण असे असंख्य सण आहेत ज्याबद्दल आपल्याला माहितीच नाहीये. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसं की जे कल्चरला धरून ते चित्रपट बनवतात, तसेच चित्रपट जर आपण मराठीमध्ये बनवले तर मला असं वाटतंय की भरपूर चित्रपट चालतील. आपण फक्त कॉमेडीच्याच मागं लागतो. ह्या सर्व गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत. वेगळं आणि युनिक कॉन्सेप्ट आपल्याला बघायला भेटेल. कारण मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं, दशावतार नावाचा जो चित्रपट येत आहे, जे आपल्याला कोकणामधल्या काही गूढ रीतिरिवाजावर आपल्याला आधारित बघायला भेटणार आहे. तुम्ही बोहाडाचा फर्स्ट लुक बघितला आहे का? तुम्हाला कसा वाटला जरा कमेंट करून सांगा आणि शेअर करा त्यांच्यासोबत की जे म्हणतात मराठीमध्ये चांगले चित्रपट बनत नाहीयेत.